सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतून रात्रीची शांत चादर अलगद पसरत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हनुमंतगड परिसरात एक थरारक घटना घडली. चौकुळ ते बांदा या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भर रस्त्यात बिबट्याचे थेट दर्शन झाले आणि क्षणभर काळजाचा ठोका चुकला. घनदाट जंगलांनी वेढलेल्या हनुमंतगडाच्या पायथ्याशी रात्रीची शांतता अनुभवत काही वाहनचालक मार्गक्रमण करत होते. अचानक वाहनांच्या हेडलाईटच्या उजेडात एक देखणा, चपळ आणि सावध बिबट्या रस्त्याच्या कडेला उभा असल्याचे दिसले. त्याच्या डोळ्यांतून परावर्तित होणारा प्रकाश आणि त्याची शांत पण सजग हालचाल पाहून उपस्थितांच्या अंगावर काटा आला. काही क्षण तो रस्त्याच्या मध्यभागी थांबला आणि नंतर झपाट्याने जंगलाच्या दिशेने निघून गेला. हनुमंतगड परिसर सह्याद्रीच्या कुशीत वसलेला असून घनदाट अरण्य, डोंगर रांगा आणि नैसर्गिक अधिवासामुळे वन्यजीवांची वर्दळ येथे सातत्याने आढळते. मात्र अलीकडच्या काळात या भागात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करताना विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. स्थानिकांनी वनविभागाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. परिसरात गस्त वाढवावी, सूचना फलक लावावेत आणि नागरिकांना जागरूक करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान तज्ज्ञांच्या मते जंगलालगतच्या भागात मानवी वस्ती वाढत असल्याने आणि अन्नसाखळीतील बदलांमुळे बिबट्यांचा वावर रस्त्यांजवळ वाढू शकतो. सध्या तरी हनुमंतगड परिसरात भीती आणि कुतूहल यांचे मिश्र वातावरण आहे. सह्याद्रीच्या शांत अरण्यातील हा राजस शिकारी पुन्हा कधी आणि कुठे दर्शन देईल याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. मात्र नागरिकांनी सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे.